मीरा, काय झालं सांगणार आहेस का तू? हे बघ, तू कितीही प्रयत्न केलास तरी तू माझ्यापासून काहीही लपवू शकणार नाहीयेस, आणि तुलाही चांगलंच माहिती. मीरा, काय झालंय? बोल ना. गायत्रीजी घर सोडून चालले आहेत. काय? मी त्यांचं मन वळवायचा प्रयत्न करत होते, पण काही उपयोग नाही झाला. त्या निघून जात आहेत. अगं, ही गुड न्यूज आहे मीरा. हो, हे बघ, सुंठी वाचून खोकला जातोय. एक मिनिट, तुला आठवतं का? हे बघ, गायत्री जी इथे आल्याचा आपल्या घरातल्या सगळ्यांनाच प्रॉब्लेम होता, आणि स्पेशली विघ्नेश दादा, कॅश वहिनी, सगळ्यांनाच बरं वाटेल. मला बरं वाटत नाहीये. का? मला खूप अपेक्षा होत्या रे ह्या वेळेला. ते सगळंच राहून जाणार आहे. हे बघ, एखाद्या माणसाविषयी लळा वाटणं ही ऑब्व्हियस गोष्ट आहे, पण ठीक आहे यार, त्या आपल्या फक्त भाडेकरू आहेत, आणि 4 दिवसांपूर्वी तर इथे राहायला आल्यात त्या. त्यांचं आणि आपलं काही नातं थोडीच आहे. हो, मला माहिती त्यांचं काही नातं नाहीये, पण मी नवीन नातं निर्माण करायचा प्रयत्न करत होते. त्याचं काय? मी गायत्रीजींमध्ये माझ्या होणाऱ्या सासूबाई पाहत होते. माझ्या सासूबाई, ज्या आपल्या अनुभवाने या घराची जबाबदारी पेलू शकतील. मला त्यांच्याविषयी खात्री आहे, कारण मी त्यांना चांगल्या गोष्टींसाठी सतत भांडताना बघितले, आपली मतं स्पष्टपणे मांडताना बघितलंय. सगळ्यांवर माया करणारी पण चुकीच्या गोष्टींसाठी सतत रागवणारी एक आई दिसते रे मला त्यांच्यात. त्यांच्या डोळ्यातच प्रामाणिकपणा दिसतो. स्वच्छ मन आहे त्यांचं, निखळ, नितळ. कोणी चुकीचं वागलं ना, तर त्याच वेळेला खडसावून रागवायची धमक आहे त्यांच्यात, आणि चांगल्या गोष्टींसाठी पाठिंबा द्यायची सवय आहे त्यांची. की स्वावलंबी आहेत त्या, सरळ मार्गी, धाडसी आणि ठाम. आणि त्यांच्या या ठामपणामुळेच मला असं वाटलं होतं की आपलं घर त्या विखुरण्यापासून थांबवू शकल्या असत्या. आणि आबांसाठी मी त्यांचा विचार केला, कारण त्या पण एकट्या आहेत रे. फक्त मला त्यांच्या भूतकाळाविषयी काही माहित नाही. माझं काय चुकलं? असं काय चुकलं?